महाराष्ट्राची अंतर्गत सुरक्षा सुधारण्यासाठी गेल्या 12 वर्षात काय सुधारणा झाल्या आहेत आणि कोणता धोरणात्मक बदल झाला आहे याबद्दल आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र हा देशाचं ज्याला इंजिन ऑफ ग्रोथ म्हटलं जातं अशा प्रकारचं अत्यंत एक औद्योगिक, शैक्षणिक आणि आर्थिक अशा सर्वच दृष्टीने एक प्रमुख अशा प्रकारचं राज्य आहे. किंबहुना मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून देशात ओळखली जाते आणि एका बाजूला ही अशी संपूर्ण देशाची प्रगती करण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई आणि हे सर्व भाग मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करत असतानाच ज्या देशविघातक अशा काही ताकदी आहेत त्यांचाही महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याचा दृष्टिकोन होता. आपल्याला आठवत असेल 2009 साली पाकिस्तानच्या ISIने महाराष्ट्रातील मुंबईच्या आणि आजूबाजूच्या पुणे असेल, इतर अनेक महत्त्वाची शहरं असतील या ठिकाणी दहशतवादी हल्ले केलेले होते. तर ह्या दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी म्हणून आणि एकंदर आर्थिक विकास, आर्थिक प्रगती ही महाराष्ट्राची आणि देशाची कायम टिकवण्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये जे अनेक बदल झाले त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही उत्तम राखणे हा एक अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा होता. आणि दुर्दैवाने आपल्याला आठवत असेल तर 2012 पूर्वी केवळ 2009 सालीच मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला असं नव्हे तर वारंवार त्याच ठिकाणी जसं तर झवेरी बाजार आहे किंवा पुणे आहे किंवा इतर आणखी महत्त्वाची ठिकाणं होती ह्या ठिकाणी सतत हे दहशतवादी हल्ले होत होते. ह्या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी म्हणून एक पूर्वी दुर्दैवाने कुठलंही धोरण आखायचं नाही किंवा त्याच्यामध्ये आपण ज्याला असं म्हणू की एक विलंब करायचा आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे ठोस कारवाई होत नव्हती आणि देशविघातक ताकदींना रोखलं जात नव्हतं. परंतु गेल्या 12 वर्षामध्ये हा फरक आपल्याला जाणवतो आहे की अत्यंत धडाडीने ज्यावेळेला पंतप्रधान मोदी यांनी भारत सरकारचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यानंतर जेव्हा विशेषतः महाराष्ट्रामध्ये 2014मध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या राज्यकारभाराला सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम होऊन आपल्याला अनेक धोरणं ही तातडीने आखली गेलेली दिसतात. त्याच्यात अनेक क्षेत्र आहेत. एकतर दहशतवादाच्या विरुद्ध असेल, नक्षलवादाच्या विरुद्ध असेल, सागरी सुरक्षा असेल किंवा महिलांची सुरक्षा असेल किंवा जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर कसा वाढवावा, त्याच्यासाठी काय काय सोयी कराव्यात, अशा अनेक योजना त्याच्यामध्ये आपल्याला राबवलेल्या जाणवतात. आणि त्यामुळे आजची ही जी काही आपल्याला विकासाची एक घोडदौड महाराष्ट्र करतोय ही स्पष्ट दिसते. सर, जसं की आपण पाहिलं देशासमोरचं आणि राज्यातलं एक सगळ्यात मोठं आणि आव्हान जे होतं ते नक्षलवादाचं. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जी फोर्स सुरू केली होती कमांडो 16 जे आहे तर त्याचं मोलाचं योगदान आहे दहशतवादाचा कणा मोडण्यामध्ये. खास करून जे नक्षलवाद्यांचा जो म्होरक्या होता भूपती आणि त्याची पत्नी, हे दोघांचे आत्मसमर्पण होतं आणि खूप म्हणजे दशकांपासून चालू असलेला हा जो नक्षलवाद होता तो आता महाराष्ट्रातनं संपल्यात जमा आहे. तर ह्या पूर्ण यशाकडे ह्या म्हणजे नक्षलवादाच्या विरोधाच्या लढाईमध्ये कशी बदल झाले आणि जे माननीय गृहमंत्री आहेत देशाचे अमित शहा ह्यांनी जो संकल्प दिला होता की मार्चपर्यंत आपण 2026 पर्यंत सगळ्या नक्षलवाद भारतातून मिटवू, त्यात महाराष्ट्राचं योगदान कसं राहिलं त्याबद्दल आपल्याला कल्पना आहे की गेली 60 वर्षापेक्षा अधिक काळ संपूर्ण देशाला या दंडकारण्यामध्ये चाललेली जी नक्षलवाद नावाची जी मोहीम होती किंवा चळवळ होती त्या चळवळीने संपूर्ण देशाकडे एक अंतर्गत सुरक्षेचं एक अतिशय मोठं असं आव्हान निर्माण केलेलं होतं. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेषतः गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत खंबीरपणे जाहीर केलं
की नक्षलवादाचा बिमोड हा पूर्णपणे केला जाईल. दंडकारण्यामध्ये जवळजवळ 11 राज्य होती आणि 130 जिल्हे होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील जो छत्तीसगडचा सीमावर्ती भाग होता, विशेषतः गडचिरोली आहे, गोंदिया आहे आणि अन्य काही अजून त्यावेळेस सुरुवातीला जिल्हे होते. परंतु ह्या सर्व ठिकाणचे जे काही नक्षलवादी होते त्या नक्षलवाद्यांचा बिमोड केला जाईल याची त्यांनी खात्री दिलेली होती. आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जो निर्धार पाहिजे होता तो निर्धार गृहमंत्री अमित शहाजींनी जाहीर केला. त्याचबरोबर तुम्हाला जेवढ्या म्हणून केंद्रीय सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस म्हणतात, तर त्या फोर्सेसची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आली. त्या महाराष्ट्राने त्यासाठी 1984 सालापासूनच आपल्याकडे C-60 नावाचा तिथल्या स्थानिक लोकांना वापरून जो फोर्स निर्माण केलेला होता, त्या C-60 आणि सेंट्रल फोर्सेस यांची एकत्र मदत आपल्याला मिळाली. आणि त्यातून आज आपल्याला असं दिसतंय की त्या ठिकाणचे जे स्थानिक वनवासी लोक होते त्यांनी नक्षलवादाला पूर्णपणे झुगारून दिलं. त्याच्यामध्ये जे काही आपल्या सीमावर्ती भागातील विशेषतः तेलंगणा किंवा छत्तीसगड या भागातले जे काही लोक बाहेरून आलेले होते, जसं भूपती होता की जो त्यांचा एक टॉप कमांडर असं समजला जायचा. त्यांची जी सेंट्रल कमिटी असते त्या सेंट्रल कमिटीमध्ये त्याचं महत्त्वाचं स्थान होतं आणि तिथलं संपूर्ण कोऑर्डिनेशनचं काम तो करत असे. तर त्याची जी पत्नी होती आराक्का म्हणून, ह्या तिने सुद्धा महिलांमध्ये नक्षलवाद वाढवण्यासाठी फार मोठी तिथे चळवळ चालवलेली होती. परंतु ह्या दोघांनीही पोलिसांच्या पुढे सरेंडर केलं आणि ते आत्मसमर्पण केल्यामुळे त्यांचे जे बाकीचे काही अनुयायी होते ते अनुयायीही पुढे आले. आणि आज आपल्याला दिसतंय की शेकडो हजारोंच्या संख्येमध्ये हे तिथले जे अनुयायी होते ते पुढे आलेले आहेत. त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यांचे जे शस्त्रसाठे त्यांनी ठिकठिकाणी ठेवलेले होते ते त्यांनी दाखवून ते आज एक्सपोज झालेले आहेत. ते पूर्णपणे आपण रिकवर करत आहोत. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या लोकांना एक चांगल्या प्रकारचा रोजगार शासनाने आज उपलब्ध करून दिलेला आहे. नुसता रोजगारच नव्हे तर त्याला विशेषतः सांगण्यास महत्त्वाचं म्हणजे सूरजगड हा जो भाग आहे त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या माइन्स आहेत त्या माइन्समध्ये त्यांना आज भागीदारी देण्यात आलेली आहे. आणि ती भागीदारी मिळण्यामुळे तिथले जे वनवासी लोक आहेत ते अतिशय खुश आहेत. आणि ते त्यांची फॅमिली त्यांना एकतर आज त्या कुटुंबाबरोबर राहायला मिळत आहे. त्यामुळे तिथल्या महिला आहेत त्या आनंदात आहेत, मुलं आहेत ती आनंदात आहेत कारण त्यांना नवीन रोजगार मिळत आहेत. आणि त्या सगळ्यामध्ये पोलिसांनी अत्यंत महत्त्वाचा असा रोल गेली काही वर्ष सतत राबवलेला होता. जसं एक योजना राबवली होती की एक खिडकी म्हणून, की त्या एका खिडकीच्या माध्यमातून पोलिसांच्या नेतृत्वाखाली त्यांना लागणाऱ्या ज्या काही सर्टिफिकेट्स असतील, ज्या काही योजना असतील त्या सगळ्यांची माहिती देऊन त्यांना स्वयंरोजगार, त्यांना व्यावसायिक कौशल्य ही प्राप्त करून दिलेली होती. आणि त्यामुळे लोकांचा, विशेषतः वनवासी लोकांचा पोलिसांवरचा विश्वास वाढला. आणि त्याचं फलित म्हणून आपल्याला दिसतंय की 31 मार्च 2026 पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी जे जाहीर केलेलं होतं की नक्षलवाद आम्ही पूर्णपणे बिमोड करू, तो आपल्या संपूर्ण नक्षलवाद गडचिरोली असेल, गोंदिया असेल ह्या भागातून आज पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. असं तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की आता ह्या ठिकाणी कोणीही गडचिरोलीमध्ये नक्षलवादी शिल्लक नाहीत. आणि त्याचबरोबर आपल्याला सीमावर्ती असलेला जो छत्तीसगड भाग होता, विशेषतः अबुझमाड म्हणून जो पहाड होता, त्या अबुझमाड पहाडावरती देखील आता फोर्सेसनी पूर्णपणे ऑक्युपाईड केलेलं आहे. आणि त्या ठिकाणच्या सुद्धा लोकांमध्ये खूप त्यामुळे विश्वास निर्माण झालेला आहे. एक जनता सरकारच्या नावाखाली तिथल्या स्थानिक लोकांना फाशी देणे, त्यांना त्रास देणे किंवा त्रास देणे, हे सगळे प्रकार आज आपल्याला पूर्णपणे संपलेले दिसत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये दंडकारण्यातील विशेषतः ही जी 12 कोटी जनता आहे, ह्या जनतेचा भारताच्या 2047 सालची जी एक विकसित अशा प्रकारची योजना आहे, विकसित भारत, त्यामध्ये फार प्रामुख्याने महत्त्वाचा भाग यापुढे राहणार आहे. सर, 26/11चा जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्यानंतर जे खास करून आव्हान उभं राहिलं होतं ते महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेबद्दलचं. तर त्याच्यासोबत मग जे केंद्रीय जे संस्था आहेत, NIA असेल, त्याच्यानंतर IB असेल, ह्यांच्यासोबतचा समन्वय आपण कसा वाढवणार, त्याच्यातनं आज
किती आपण म्हणजे त्या झालेल्या चुकांमधून आता आपण परत पुढे चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राची सोबत भारताची सुरक्षा आपण निश्चित करतोय. सागरी सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राला जवळजवळ 750 किलोमीटर असे प्रचंड सागरी तट लाभलेला आहे आणि त्याचबरोबर त्यातले जे धोके आहेत ते आपण वेळोवेळी अनुभवलेले आहेत. 1993 साली कशा प्रकारे त्या ठिकाणी एक्सप्लोजिव्स उतरवली गेली होती, संबंध मुंबईमध्ये कशा प्रकारे त्यामुळे प्रचंड धोका निर्माण केला होता. एकदाच नव्हे तर परत 2009 साली खुद्द मुंबईमध्ये सुद्धा हे दहशतवादी तिथे पोचलेले होते आणि त्यांनी त्याही वेळेला शेकडो लोकांना गोळीबार करून ठार मारलेलं होतं, जखमी केलेलं होतं आणि संपूर्ण देशभर एक दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं होतं. तर ह्याविरुद्ध कठोर पावलं उचलताना एकतर ज्या राष्ट्रीय अशा सुरक्षा संस्था आहेत त्या सुरक्षा संस्थांच्या बरोबर त्याच्यामध्ये नेव्ही आहे, कोस्ट गार्ड्स आहेत किंवा NIA आहे, IB आहे, ह्या सगळ्या योजना, ह्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांचं एक उत्कृष्ट प्रकारचं कोऑर्डिनेशन आता आपल्याला दिसत आहे आणि जो काही ज्याला इंटेलिजन्स म्हणतात तो इंटेलिजन्स आज रिअल टाईममध्ये तातडीने आपल्याला संबंधितांना दिला जातो. त्याच्यासाठी ज्या मॉक ड्रिल्स असतात त्या मॉक ड्रिल्स वारंवार केलेल्या आपण वाचत असतो आणि त्यातून ज्या काही सुधारणा पाहिजे असतील त्या सगळ्या ह्या यंत्रणा सुधारणा करतायत. आज आपल्याला कल्पना आहे की ह्या सगळ्या कोस्टल भागामध्ये नवीन सागरी पोलीस ठाणी ही निर्माण केलेली आहेत. त्या ठिकाणी स्पीड बोट्सची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी नवीन चांगले वेल ट्रेंड असे अधिकारी आपण नेमलेले आहेत, त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर तिथे जे राहणारे स्थानिक लोक आहेत त्यांना सुद्धा आपण सागरी पोलीस मित्र या नावाने आज प्रशिक्षित केलेलं आहे आणि त्या स्थानिक लोकांच्या मदतीने नवीन तंत्रज्ञानाने केंद्रीय ज्या काही यंत्रणा आहेत त्यांच्या सहाय्याने आज ही संपूर्ण 750 किलोमीटरची जी काही सीमा आहे ती सुरक्षित करण्यात आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच सर, पोलीस दलामध्ये असलेली आधुनिकता आता AI सारखं प्रगत तंत्रज्ञान आपण वापरायला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात जसं सायबर सिक्युरिटीचा विषय आहे तसं सायबर सुरक्षेच्या संदर्भातही महाराष्ट्र पोलिसांनी स्वाभाविक भारताने ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला. तर त्याविषयी सांगा सर की कसा याचा वापर केला जातोय, नवे फौजदारी कायदे कसे आले आहेत, त्याची अंमलबजावणी आणि मागच्या 14 वर्षामध्ये जी सुरक्षा यंत्रणांनी तंत्रज्ञानाचा वापर केला त्याबद्दल. आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये जे फौजदारी कायदे होते ते फौजदारी कायदे हे 1860 सालापासूनचे होते आणि ते इंग्रजांचं राज्य कायम राहावं ह्या दृष्टीने बनवलेले होते आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा जवळजवळ होत नव्हती. काहीतरी थोड्याफार इकडे तिकडे वरवरचे असे बदल व्हायचे, परंतु प्रत्यक्षात काही बदल झाल्याचं दिसत नव्हतं. त्याबद्दल एक ठोस भूमिका घेत पूर्वी गृहमंत्री अडवाणी असताना त्यांनी याची सुरुवात केली होती, परंतु गृहमंत्री अमित शहानी त्यामध्ये अत्यंत प्रगत अशा प्रकारचं पुढचं पाऊल उचलून ह्या संपूर्ण कायद्यांचं नवीन जे ज्याला भारतीय न्याय संहिता म्हणतो त्या भारतीय न्याय संहितेची एक योजना आखली आणि ती जुलै 2025 पासून संपूर्ण भारतभर राबवली. ह्या कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की एकतर जो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असतो तो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आता पूर्णपणे न्यायालयामध्ये आज मान्य झालेला आहे की जो पूर्वी नव्हता. पूर्वी पुरावा म्हटलं की फक्त कागदोपत्री आणखी जे काय असेल तेवढ्यातच विश्वास दाखवला जातो, परंतु आता जे नवीन डिजिटल युग आहे त्याच्यामध्ये अनेक मेसेजेस या डिजिटल माध्यमातून दिले जातात, परंतु त्यांचा पुढे उल्लेख होत नव्हता आणि वारंवार हायकोर्ट्सने वगैरे देखील सांगितलेलं होतं की त्यांचा तुम्ही वापर करा. पण आता हे जे नवीन आलेली न्याय संहिता आहे त्याचा वापर करून आज संपूर्ण डिजिटल एव्हिडन्स ह्या ॲक्सेप्ट झालेला आहे. एवढंच नव्हे तर अत्यंत प्रगत अशा प्रकारची डिजिटल चालणारी अशी कोर्टाची रचनासुद्धा याच्यात अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे पावलं उचलण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या कामामध्ये तंत्रज्ञानाचा वाढ करण्यासाठी म्हणून आज संपूर्ण देशभर CCTNS सारखी उत्कृष्ट व्यवस्था
भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने त्यात प्रामुख्याने पुढाकार घेऊन राबवलेली आहे की ज्याच्यामुळे कुठलाही गुन्हेगार हा त्यांनी कुठेही गुन्हा केलेला असला तरी देखील ताबडतोब आपण ट्रॅक करू शकतो. जे परदेशी लोक होते त्या परदेशी लोकांच्यासाठी सुद्धा भारत सरकारने फॉरेनर्स ॲक्टमध्ये फार मोठे बदल केलेले आहेत. इमिग्रेशनचे जे काही नियम होते त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत आणि परदेशीमध्ये आपल्या ज्या काही एम्बसीज असतील किंवा हायकमिशन्स असतील तिथे माणूस एखादा परदेशी निघाल्यापासून भारतामध्ये ज्यावेळेला तो चेकपोस्टवरती येतो, विमानतळावरती येतो, तिथे आल्यापासून जो अगदी एखाद्या जिल्ह्यात जाईल तिथपर्यंतची सगळी योजना आज नेटवर्कनी जोडलेली आहे आणि त्यामुळे कुठलाही परदेशी माणूस देखील ताबडतोब ट्रॅक करायला किंवा त्याच्यावरती काही कारवाई करायला आता आपण सक्षम झालेलो आहोत. याच्याशिवाय ज्या आपल्याला कल्पना आहे की जी मोठमोठी शहरं आहेत आपल्याकडे, जसं भारतामध्ये महाराष्ट्र हा अर्बनायझेशनच्या दृष्टीने सगळ्यात मोठा भाग समजला जातो. परंतु आता मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, नागपूर असेल, या सर्व शहरांमध्ये आज CCTVचं जाळं आपल्याला उभारलेलं दिसतंय आणि त्यामुळे कोणताही गुन्हा एखाद्या ठिकाणी झाला तर आपल्याला तो कसा झाला, तिथे कोण आलं होतं किंवा तिथून कोण पळून जाताना दिसतंय हे आपण आज सहजपणे ट्रॅक करू शकतो आणि त्यामधून मोठमोठे गुन्हे आपण सहज डिटेक्ट करू शकलेलो आहोत, त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन वाढवू शकलेलो आहोत आणि ह्याचा तिथपर्यंतच न थांबता आता आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये या CCTVच्या मदतीला AIची सुद्धा जोड देण्यात आलेली आणि त्यामुळे जर कुठेही एखादी काही परिस्थिती हाताबाहेर जात असेल, काही दंगा असेल, काही गुन्हा असेल किंवा इतर काही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असेल तर त्या AI आणि CCTVच्या मदतीने आपण ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस पाठवू शकतो. भारत सरकारने ह्यासाठी एक प्रमुख अशी योजना राबवलेली आहे ती म्हणजे 112 इंडिया ॲप किंवा 112 हा जो नंबर आहे त्याची योजना राबवलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की आज नवी मुंबईमध्ये शेकडो कोटी रुपये खर्च करून अशा प्रकारची 112 ही योजना राबवण्यासाठी एक संपूर्णपणे नवीन व्यवस्था भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे आज कोणत्याही व्यक्तीने आपल्या फोनमधून 112 हा डायल नंबर केल्यानंतर त्याला 6 मिनिटात मॅक्सिमम पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात आणि जी काही मदत आवश्यक असेल ती पोचवली जाते आणि ती फक्त पोलिसांच्याच कारवाईपर्यंत मर्यादित न ठेवता त्याच्यामध्ये मेडिकल इमर्जन्सी पण आहे, कुठे आग लागली असेल तर ती पण आहे किंवा इतर काही आपत्ती असेल तर ती पण त्याच्यामध्ये कव्हर केलेली आहे. तर अशा अनेक प्रकारच्या या योजना आज सक्सेसफुली आपण राबवलेल्या आहेत. त्याशिवाय त्याला ज्या आवश्यक अशा गोष्टी होत्या की मोबाईल व्हॅन्स आहेत, विशेषतः फॉरेन्सिक्स याचं एखाद्या गुन्ह्याचं कन्व्हिक्शन होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व होतं. भारत सरकारच्या मदतीने कल्पना आहे की आज सगळ्या ह्या मोठ्या शहरांमध्ये फॉरेन्सिक व्हॅन्स आज राबवण्यात आलेले आहेत. फॉरेन्सिक लॅब्स आहेत, प्रत्येक ठिकाणी मोबाईल फॉरेन्सिक लॅब्स त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे की ज्याच्यामुळे आज ताबडतोब घटनास्थळी एक्सपर्ट्स सजस्ट तिथे पोहोचू शकतात. दहशतवादी गुन्हा असेल, खुनाचा गुन्हा असेल किंवा इतर कुठलाही महत्त्वाचा गुन्हा असेल तर त्या ठिकाणी जे एक्सपर्ट्स आपल्याला लागतात त्यांची मदत आज या नवीन तांत्रिक सुधारणांमुळे शक्य झालेली आहे. सोबत महाराष्ट्र शासनाने गुगल सोबत म्हणजे गृह विभागाने गुगल सोबत टायप केलं आहे आणि त्याबद्दल याशिवाय महाराष्ट्राने याच्या बाजून पुढे जाऊन गुगलच्या बरोबर सुद्धा टायप केलेलं आहे आणि AIची मदत घेऊन आपल्याला ज्या वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर त्यासुद्धा इथून पुढच्या काळामध्ये सुधारलेल्या आपल्याला नक्कीच जाणवणार आहेत. आणि सायबर सुरक्षेबद्दल एक सांगण्याचं महत्त्वाचं आहे की जसजसे हे डिजिटल इंडिया जो आपला योजना आहे ती वाढती आहे तसतसं सायबर गुन्हेगार किंवा सायबर गुन्हेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत आणि लोकांचे हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये कदाचित डिजिटल अरेस्ट असेल किंवा आणखीन काही खोट्या कल्पना असतील, खोटे जॉब्स ऑफर केलेले असतात त्याच्यामधून होत असतात. तर त्यासाठीही भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने एक हेल्पलाईन चालवलेली आहे, जसं 1930 आहे किंवा cybercrime.gov.in आहे किंवा आणखीन ज्या काही त्याच्यासाठी लागणाऱ्या योजना आहेत त्याही राबवलेल्या आहेत. त्याच्यातून अनेक गुन्हे उघडकीला येत आहेत, परंतु याच्यामध्ये अजूनही खूप सुधारणा होण्याची आवश्यकता आहे आणि हे विशेषतः आर्थिक गुन्हे असल्यामुळे RBI आणखीन बाकीच्या ज्या बँका आहेत तर त्यांचीही मदत आपण घेतोय, परंतु ती अजून वाढवण्यास मोठा स्कोप आहे.
सर, सायबर सुरक्षेचा विषय निघाला होता. सायबर सुरक्षा तसं अंमली पदार्थांचा रॅकेट ह्या विषयावरही मोठं आव्हानात्मक काम होतं. तेही एक वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार हे त्याला नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतं. तर त्याबद्दल सांगा. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेला भारतावरती हल्ला करता येत नाही त्यावेळेला प्रॉक्सी वॉर ज्याला म्हटलं जातं, अशा प्रकारचं एक प्रॉक्सी वॉर आपल्या विरुद्ध आपल्या विशेषतः जे एनिमी कंट्रीज आहेत, पाकिस्तान आहे किंवा तर ह्या देशातून आज मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ हे भारतामध्ये पाठवायचे हे धोरण त्यांनी राबवलेलं आहे. आणि त्याच्यात अगदी काश्मीर असेल, पंजाब असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, अनेक राज्यांमध्ये ह्या प्रकारचे अंमली पदार्थ सतत वारंवार पाठवले जात आहेत. याचं मुख्य कारण असं आहे की NIA जो तपास केलेला आहे त्यात आपल्याला आढळतं याच्यामध्ये नर्को टेररिझम हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जे नर्कॉटिक्समधून एकतर येणारे अंमली पदार्थ त्याच्यातून वापरून होण्यामुळे आपल्या जे काही तारुण्य आहे, ते तरुण लोक आहेत, त्या तरुण मुलांची डोकी आणि प्रकृती पूर्णपणे बिघडवणे आणि त्यांच्यावरती हल्ला करणे आणि त्यांची जी काही कार्यक्षमता आहे ती कमी करणे हा एक मुद्दा आहे. आणि त्यांच्यातून मिळालेला जो पैसा आहे त्या पैशातून जी इल्लिगल अशा प्रकारची शस्त्र आहेत ती शस्त्र मिळवणे आणि ती शस्त्र इथल्या ज्या दहशतवादी गट होते, जसं आता PFI होता, ह्या गटांना पुरवणे, हे असं ते नर्को टेररिझमचं एक विशस अशा प्रकारचं दुष्टचक्र आहे. आणि ते दुष्टचक्र भेदण्यासाठी म्हणून आपल्याला कल्पना आहे की गृहमंत्री अमित शहानी आता नो टॉलरन्स किंवा झिरो टॉलरन्स अशा प्रकारची ही योजना राबवलेली आहे. आणि त्या झिरो टॉलरन्समधून आपल्याला कल्पना आहे की हजारो कोटी रुपयाचे हे अंमली पदार्थ जे कदाचित ड्रोन्सने टाकले जात आहेत, कदाचित विमानामध्ये येणाऱ्या काही लोकांच्या लपवून छपवून आणायचा प्रयत्न होतोय, कदाचित JNPA सारख्या अशा ज्या आपल्या बंदरं आहेत त्या ठिकाणी किंवा पुंद्रा बंदर आहे या ठिकाणी कंटेनर्समधून टनांनी कोकेन आणलं जात आहे. पण ते आणल्यानंतर ते ताबडतोब डिटेक्ट केलं जात आहे, त्याचं डिस्ट्रॉय केलं जात आहे. आणि ज्या कोणाला ही सवय लागलेली असेल त्या लोकांचं सुद्धा वेळच्या वेळेला रिहॅबिलिटेशन करणं ही योजना दुसऱ्या बाजूला राबवली जाते. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी एक IG रँकच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आज एक पूर्णपणे वेगळा टास्क फोर्स त्यासाठी नेमलेला आहे. आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आज त्याचे ट्रेंड असे अधिकारी आपल्याला उपलब्ध केलेले आहेत की त्यांच्या मदतीने स्थानिक पातळीवर असेल, राज्याच्या पातळीवर असेल किंवा देशाच्या पातळीवर असेल, जो काही मिळणारा इंटेलिजन्स आहे त्याचं अतिशय चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेशन करून ताबडतोब त्याचं डिटेक्शन करायचं आणि जो काही हा अंमली पदार्थ मिळेल तो कदाचित विमानाने आला असेल, सागरी मार्गाने आला असेल, रेल्वेने आला असेल, तर तो डिस्ट्रॉय करायचा हे धोरण मोठ्या प्रमाणात राबवलेलं आहे. सर, एक शेवटचा एक वेगळा विषय की पूर्वी सामान्य नागरिकांना पोलीस खात्याचा काही गोष्टी असतील तो तिथं खूप वेळ आणि त्यांचा हे जायचा, खास करून पासपोर्ट असेल, त्यांचं व्हेरिफिकेशन असेल, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक प्रक्रियेत वेळ घालणारा एक भाग असायचा. दरम्यान ह्या नवीन जे गोष्टी आल्यात पोलीस दलांमध्ये, तर त्याने काय फरक पडलाय खास? एक तसं आहे की सामान्य नागरिकाला केव्हाही जर तक्रार करायची असेल तर त्याला प्रत्येक वेळेला जमतच असेल, काही अनेक कारणं असतात. तर त्यांच्यासाठी म्हणून E-FIR ची सोय आता उपलब्ध आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधूनच तक्रार करू शकता. जसं आता सायबर गुन्हे आहेत तर त्या सायबर गुन्ह्यांसाठी तुम्ही cybercrime.gov.in वरती अगदी अनॉनिमसली सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता की ज्यामुळे महिलांना काही जो त्रास दिला जातो तर तो त्या आपलं स्वतःचं नाव न सांगता सुद्धा ती तक्रार करू शकतात. याच्याशिवाय एक आपण आता योजना राबवलेली आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला तुम्ही जर एखादा समजा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवला तर त्या गुन्ह्यामध्ये काय काय प्रगती कशी कशी होती आहे याच्या संबंधीची माहिती तुम्हाला तुमच्या फोनवरती कळवली जाते की जी पूर्वी माणसाला तिथे जाऊन सतत विचारायला लागायचं की माझ्या गुन्ह्याचं काय झालं. पण आज तसं नाही आहे, आज पोलीसच तुम्हाला ती माहिती पुरवत आहेत. त्याच्याशिवाय पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेलात तर त्या ठिकाणी
आज चांगल्या प्रकारे तुमचं स्वागत केलं जातं, तुम्ही काय म्हणताय त्याचं ऐकून घेतलं जातं आणि तुम्ही जी तक्रार केलेली असेल त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जातं, की ज्यामुळे मी एक तक्रार केली होती पण तक्रार भलतीच काहीतरी नोंदवली गेली, हा प्रकार होत नाही. तर हे जे तांत्रिक बदल आज पोलीस खात्यामध्ये गेलेले आहेत ते लोकाभिमुख असे पोलीस दलाचं काम करण्यासाठी म्हणून झालेले आहेत असं मला वाटतं. पासपोर्टच्या बाबतीतलं पासपोर्ट व्हेरिफिकेशन आज इतक्या सहजपणे पासपोर्ट व्हेरिफिकेशन होतं की त्यामुळे लोकांना होणारा जो काही दिरंगाई किंवा त्रास होता तोही मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेला आहे आणि सहजपणे आज पासपोर्ट सगळ्यांना उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणता येईल सत्कर्म जे बोधवाक्य आहे आपलं महाराष्ट्रात, सद्रक्षणाय खलतिग्रहणाय, हा. त्याच्यासाठी जास्तीत जास्त पोलीस प्रयत्न करत आहेत आणि त्याला सध्याचे जे राज्यकर्ते आहेत, विशेषतः महाराष्ट्रातले असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, यांचा वारंवार सतत पाठिंबा आहे आणि जे काही देशविघातक ताकदी असतील त्या मोडून काढायच्या आहेत यासाठी हे प्रयत्न चाललेले आहेत. सर एक थोडा वेगळा प्रश्न असा की काय नेमकं म्हणजे 10 वर्षात या मागच्या 12 वर्षांमध्ये काय नेमका फरक झाला की तुलनात्मक जेव्हा आपण विचार करतो की पूर्वीचे शासक आणि आत्ताचे शासक ह्याच्यामध्ये पोलीस दलाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना एक मोकळीक देणं, त्यांना कामाच्या दृष्टीने सोय करणं हा एवढ्या पुरताच आहे की सक्षम राजकारणी असल्यामुळे काम करण्यासाठी म्हणजे पोलिसांनाही तेवढाच कॉन्फिडन्स येतो. हे नेमकं कसं तुम्ही ह्याच्याकडे पाहता? मुख्य काय आहे की आता नक्षलवादाचं आपण जर उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये जो राजकीय इच्छाशक्ती त्याचा जो निर्धार आहे हा अत्यंत महत्त्वाचा होता. पूर्वी सेंट्रल फोर्सेस होते, आपल्याकडे C-60 होती, आपण प्रयत्न करत होतो, परंतु ते ठिगळ लावण्यासारखं होतं. जोपर्यंत राजकीय निर्धार त्या ठिकाणी व्यक्त होत नाही तोपर्यंत त्याला पूर्णपणे आपण संपवू शकत नाही. हा एक महत्त्वाचा बदल मला दिसतो. दुसरं, हा जो दहशतवाद आहे, दहशतवादाच्या विरुद्ध पाकिस्तानच्या बरोबर त्यांनी केलेली ही जी काही प्रॉक्सी वॉर्स असतील त्या ठिकाणी ही त्या केवळ ISIच्या एजंट्सनी किंवा दहशतवाद्यांनी केलेली अशा प्रकारची कारवाई न समजता ही पाकिस्तानच्या सरकारनेच केलेली कारवाई आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या विरुद्ध जरूर पडल्यास ऑपरेशन सिंदूर किंवा सर्जिकल स्ट्राईक अशा प्रकारची कारवाई करायला भारत सरकारने आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो पुढाकार घेतला त्यामुळे या दहशतवादाचा कणा आपण मोडू शकतो. एक दुसरं उदाहरण म्हणजे PFIचं आहे. आज PFI आपल्याला कल्पना आहे की CBवरती बंदी घातल्यानंतर देखील या PFIच्या माध्यमातून ठिकठिकाणी ही मॉड्यूल्स काम करत होती आणि त्याच्यामुळे संपूर्ण राज्यभर एक आपल्याला कल्पना आहे की पुण्यामध्ये देखील कोथरूड असेल किंवा हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर्स असतील तर अशा अनेक मॉड्यूल्स आपण डिटेक्ट करू शकलो. भिवंडीसारख्या ठिकाणी अनेक मॉड्यूल्स आपल्याला आजही दिसत होती. तर या सगळ्यांचा बिमोड करण्यासाठी जी राजकीय त्याला एक ताकद लागते ती फार महत्त्वाची होती आणि त्यामुळे हा कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे हा आपण यशस्वी रीतीने तोंड देऊ शकतो. थँक्यू. छान झालं.